करायचा। आणि ठाकरे बंधूंची ही विस्तृत मुलाखत आज सकाळी 10 वाजता आपण पाहणार आहोत। पुढची बातमी पाहूयात। ठाणे आणि मुंबई महानगर प्रदेशामध्ये वाहतुकीचा प्रश्न हा सर्वात महत्त्वाचा असल्याचं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्यामधून मुंबईच्या दिशेने येताना नोकरदारांच्या प्रवासाचा वेग कसा वाढवणार आहे याबाबतची सविस्तर माहिती दिलेली आहे। आगामी महापालिका निवडणुकांच्या निमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची काल जाहीर मुलाखत ही ठाण्याच्या गडकरी रंगायतन नाट्यगृहामध्ये संपन्न झाली। ठाणे वैभवचे संपादक मिलिंद बल्लाळ आणि अभिनेत्री तेजश्री प्रधान यांनी मुख्यमंत्र्यांना विविध नागरी मुद्द्यांवरती बोलतं केलं। मुंबई महानगर प्रदेशातील विविध विकास प्रकल्प आणि वाहतुकीच्या समस्येबाबत मुख्यमंत्र्यांनी या मुलाखतीमध्ये सविस्तर भाष्य केलंय। तुम्हाला माहिती आहे ठाण्यापासून बोरीवलीपर्यंत आपण एक ट्विन टनेल तयार करतो। 23 किलोमीटरचा जो काही हा रस्ता आहे आता ज्याच्यात 2 तास लागतात, आता एक ट्विन टनेलमुळे तो जवळपास 13 किलोमीटरचा होणार आहे आणि 15 मिनिटात आपण तिथे पोहोचणार आहोत। आणि आपण त्या ठिकाणी बोरीवलीवरनं म्हणजे त्याच्याजवळून गोरेगाव पर्यंत आपण एक पॅरलल अशा प्रकारचा त्या ठिकाणी म्हणजे वेस्टर्न एक्सप्रेसवेला पॅरलल रोड एक तयार करतो। त्यामुळे त्या पॅरलल रोडमुळे तो डीपी रोड आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ठाण्याहून गोरेगावला पोहोचायलाही फार कमी वेळ लागेल। कोलशेत जे आहे त्या ठिकाणी जे म्हणजे हे वाला दिवा नाही, दुसरं दिवा जे आहे तिथलं छोटं त्या ठिकाणी आपण 5 जेटीज तयार करतो। या 5 जेटीजच्या माध्यमातून त्या ठिकाणी वॉटर ट्रान्सपोर्टची सगळी व्यवस्था आपण करणार आहोत। आणि आपण जर बघितलं तर वसईपासनं कोलशेतपर्यंत, त्यानंतर कल्याणपासनं कोलशेतपर्यंत आणि तिथनं आपलं जे नवी मुंबईचं एअरपोर्ट आहे तिथपर्यंत देखील आपण वॉटर टॅक्सी चालू करणार आहोत। नवी मुंबईच्या एअरपोर्टपासनं आपण थेट नरिमन पॉईंटपर्यंत वॉटर टॅक्सी तयार करणार आहोत। असे 21 आपण वेगवेगळे केंद्र तयार केलेले आहेत। त्याचा संपूर्ण आराखडा तयार झालेला आहे, त्याचं काम आपण सुरू केलेलं आहे। मुंबईमध्ये जुन्या सरकारच्या काळामध्ये 11 वर्षामध्ये त्यांनी 11 किलोमीटरची मेट्रो केली आणि 14 नंतर ज्यावेळेस माझ्याकडे हा सगळा कारभार आला त्यावेळी आपण 5 वर्षामध्ये 475 किलोमीटरच्या मेट्रोचं प्लॅनिंग केलं, त्याचं काम सुरू केलं। नंतर पुन्हा त्याच्यामध्ये काही स्थगित्या आल्या होत्या, पुन्हा शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले, आम्ही वेगानं ते काम चालू केलं। आज जवळपास 200 किलोमीटरचं काम आमचं पूर्ण झालेलं आहे। दरवर्षी 50 किलोमीटर आम्ही करणार आहोत। हे 475 किलोमीटरपैकी जवळपास 400 किलोमीटर हे 2028च्या शेवटी किंवा 2029 पर्यंत आम्ही पूर्ण करू आणि 2030 पर्यंत हे सगळं नेटवर्क आम्ही पूर्ण करू। आणि यानंतर बुलेटिनमध्ये महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊयात 8च्या अपडेट्समधून।